करायचं आहे ते काम आपण सर्वांनी मिळून करूया। अनेक अडचणी उद्याच्या काळात सुद्धा राजकारणामध्ये येत राहतात, पण उद्या सर्वांवर मात करायची। आता काय होणार आहे माहिती नाही युतीचं, पण आपण मात्र स्वबळावर निवडणूक लढवायची अशा जिद्दीनं, अशा ताकदीनं, अशा तयारीनं आतापासून सगळ्या निवडणुकीमध्ये उतरण्याची गरज आहे। ज्या ज्या वेळेला नेते आपल्याला आदेश देतील त्या त्या वेळेला तो आदेश आपण पाळून पुढे जाऊया, त्यांच्या आदेशाच्या बाहेर नाही। कृपा करून मी काल गेलो दुसऱ्या पक्षात विधानसभा लढवली म्हणजे मी कुठेतरी त्यांना सोडून गेलो असं नाही, त्यांच्या कन्सेंटनच मी गेलो। आणि मी गेलो म्हणजे एकटा गेलो, तो माझी सगळी फट, माझी सगळी जनता, कार्यकर्ते, सगळे माझे सहकारी हे मुश्रीफ साहेबांच्या बरोबरच होते आहेत आणि राहणार। माझी ताकद आहे, मी असं म्हणत नाही, मला अपयश आलं असलं मी कधी खचून जात नाही। अहो 6 वेळेला विधानसभेची निवडणूक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला लढवत सोपी गोष्ट आहे का? एक निवडणूक एक पकड केल्यावर घाईला आहे तसा 6 वेळेला लढलो मी, कधी नाही लढत बघू। 90,000 मताची स्ट्रेंथ माझी कायम आहे। आताच्या निवडणुकीत 1,05,000ची मी सांगणार नाही, ती इतर मित्र पक्षांची, पण 90,000चा गठ्ठा हा अजितदादा पवार, हसन मुश्रीफ साहेब, के.पी. पाटलांचा, राधानगरी बुदरगड आणि आजऱ्यामध्ये अव्याहतपणे आहे तसा आहे। त्याला ताकद देण्याची, शक्ती देण्याची, पुढे वाढवण्याची जबाबदारी निश्चितपणे माझी आहे। तसं आपण प्रत्येक तालुक्यामध्ये कदाचित आपण सत्तेपर्यंत जाऊन पोहोचलो नसेल, पण पोहोचणारच नाही असं म्हणू नका। असाच काळ होता 25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार देशात। आता सगळा देश व्यापलाय, विश्व व्यापलंय त्या पक्षात। डगमगून जाऊ नका। आपला नेता, राष्ट्रीय नेता अजितदादा पवार प्रचंड कर्तृत्ववान नेता आहे आणि त्याला जोड हसन मुश्रीफ साहेबांची, म्हणून आपण त्या 2 गोष्टी आपल्या जवळ आहेत। त्या एका कुठल्या पिक्चर मध्ये आहे डायलॉग, मला ते जास्त आवडलं, म्हणजे आठवत बी नाही। शोले शोले। तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे आई आहे, तस या 2 आमच्या आई आहेत, तिकडे मुंबईत एक आणि कोल्हापुरात एक। काय भ्यायचे कारण नाही, कोण वाटेल त्या अंगावर शट्टू मारून अंगावर आणि कामाला या निमित्तानं सांगतो, माझ्या हस्ते आमच्या नवीन गोकुळच्या दूध संघाच्या चेअरमनचा आपण सत्कार केला। मी त्यावर अधिक काय बोलणार नाही, पण जिल्ह्याच्या तमाम नेत्यांनी एक वाक्यता करून नवीन साहेबांच्या गळ्यामध्ये ही जबाबदारी घातलेली आहे। वर्ष 1 राहिलेलं आहे फक्त। या 1 वर्षामध्ये नवीन साहेबांनी असं काही जादू करावी की पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली या जिल्हा संघाची धुरा पुढच्या काळात वाटचाल करील, अशा पद्धतीचं काम आपण सर्वांनी आतापासून